तलाठी व मंडळ अधिकाऱ्याच्या निलंबनाविरोधात पटवारी संघाचे आंदोलन। विदर्भ पटवारी संघ केंद्रीय मंडळ अधिकारी संघाच्या वतीने वर्ध्यात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। आर्वी तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांवरील निलंबनाच्या कार्यवाही विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले आहे। प्रकरणाची शहानिशा न करता थेट निलंबनाची कार्यवाही केल्याचा आरोप करत महसूल अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांचे आंदोलन केले आहे। आंदोलनात तलाठी तसेच मंडळ अधिकाऱ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग आहे। वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील शुभांगी डेहनकर ग्राम महसूल अधिकारी आणि किशोर चौधरी मंडळ अधिकारी यांचं जे विधिमंडळाच्या पटलावरती निलंबनाची घोषणा केली आहे महसूल मंत्री महोदयांनी, त्या निषेधार्थ आज एक दिवसीय धरणे आंदोलन चालू आहे। आमची मागणी ही आहे की चोर सोडून जी संन्याशाला फाशी दिलेली आहे, यामध्ये जे महसुलातील मोठे मोठे मासे आहे त्यांना बाजूला ठेवलं आणि शेवटचा घटक म्हणून तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्यावरती कारवाई केलेली आहे। दिनांक 9/6/2025 रोजी तारांकित प्रश्न जो उपस्थित झालेला आहे माननीय विधान परिषदेचे आमदार दादारावजी केचे यांच्या मार्फत त्या कक्षाधिकाऱ्यांचं जिल्हाधिकारी महोदयांना जे पत्र आलेलं आहे, त्या पत्रामध्ये त्या आर्वीचे तहसीलदार, आर्वीचे उपविभागीय अधिकारी आणि पोलीस निरीक्षक आणि DYSP या चौघांच्याच बाबतीत त्या पत्रामध्ये उल्लेख आहे। माननीय दादारावजी केचे विधान परिषदेचे आमदार यांनी त्यांच्या बदलीची मागणी केलेली आहे, परंतु वस्तुस्थिती दर्शक शहानिशा न करता त्यांना वाचवण्यासाठी म्हणजे आमची अशी धारणा झालेली आहे की त्यांना वाचवण्यासाठी आमचे तलाठी आणि मंडळ अधिकारी यांचा प्रशासनाने शासनाने बळी घेतलेला आहे। यापुढील आमचा जर इतक्यावरच भागला नाही, जिल्हा प्रशासनाने अथवा शासनाने योग्य ती दखल घेतली नाही तर जे गौण खनिजाचं मूळ काम जे खनिकर्म विभागाचं आहे, त्या खनिकर्म विभागाने त्यांचं स्वतंत्र मनुष्यबळ निर्माण करावं, अन्यथा यापुढे विदर्भात समन्वय महासंघाच्या माध्यमातून राज्यात सुद्धा गौण खनिजाच्या कामावर बहिष्कार टाकण्याचा आमचा धोरणात्मक निर्णय राहील।